सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बऱ्याचशाच ताई असा प्रश्न विचारतात, कमेंटमध्ये विचारतात, कधी कधी व्हॉट्सअपलाही मेसेज येतात. तर ताई तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या कशाने साफ करता, किंवा ज्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत जसं की स्वामींची मूर्ती आहे, दत्तगुरूंची आहे, सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या कशाने स्वच्छ करता, असा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न होता. अगदी नव्यासारख्या मूर्त्या चमकतात आणि एकदम छान असा त्याचा वाससुद्धा येतो, सुगंध येतो. तर ज्या आपल्या देवी देवतांच्या देवघरातल्या माझ्या ज्या मूर्त्या आहेत, दत्तगुरू असतील, माता लक्ष्मी असेल, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, तिरुपती बालाजी, त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आहे, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या मूर्त्या एकदम नव्यासारख्या चमकतात. जसं की आपण दुकानातनं नवीनच मूर्ती खरेदी केलेली आहे, खूप छान असं त्यांचं नाही का चमकदारपणा येतो मूर्तीला. तर आपल्याकडे जी चंदन पावडर मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की स्वामी मूर्ती आर्टमध्ये चंदन पावडरचं एक पॉकेट मिळतं. तर त्या चंदन पावडरीने मी सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्या साफ करते आणि अगदी नव्यासारख्या मूर्त्या तुम्हालाही दिसू लागतात. तर तुम्हाला तर बघायला मिळणार आहे की मी आत्ताच देव स्वच्छ केलेले आहे, तर कसे चमकतात. तर बघा, आज कलशाची सुद्धा पूजा केलेली आहे, कलशसुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. ही चांदीची वाटी आहे, छोटीशी माता, एकदम छोटीशी चांदीची वाटी तुम्हाला दिसतीये. ही सुद्धा मी कोलगेटनं स्वच्छ केलेली आहे, कारण चांदी ऑक्साईड होते बरं का, चांदी काळी पडते. कारण चांदी आपली हवा शुद्ध करायचं काम करते, त्यामुळे चांदी काळी पडते. तर मी ही कोलगेटनं स्वच्छ केलेली आहे चांदीची वाटी, बघू शकता. ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत मला, आणि माता लक्ष्मी माता अन्नपूर्णांना त्याच्यावरती विराजमान करायचं आहे. अन्नपूर्णा मातेची जी काही मूर्ती आपल्या घरामध्ये असते किंवा अन्नपूर्णा माता असतात, ते शिवलिंगाच्या शेजारीच ठेवायचे आहे. तर बऱ्याच ताईंना खूप दिवसापासून बऱ्याच ताईंना माहिती आहे, त्या चंदन पावडर आपल्याकडं घेतात. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खाली बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी चांदीच्या वाटीमध्ये ठेवते, आणि चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवलेलं सुद्धा देवी देवतांना खूप चांगलं असतं बरं का. आणि तुपाचा दिवा बघा पाठीमागं मी लावलाय, न चुकता तुम्हालाही तुपाचा दिवा लावायचा आहे. जेव्हा आपण माता लक्ष्मीची, सगळ्या देवदेवतांची सेवा करतो, तेव्हा ती सेवा पूर्णत्वास जाण्यासाठी किंवा ते सेवेचं फळ आपल्याला मिळण्यासाठी, देवी देवता आपल्या घरामध्ये जागृत वास्तव्य करण्यासाठी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. हा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तर आता तुम्हाला चंदन पावडर मी दाखवणार आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टची. तुम्ही बघू शकता, ही चंदन पावडर आहे, ही एक पॅकेट आहे, ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठंसुद्धा पॅकेट तुम्हाला मिळतं. तर हिची चंदन पावडर बघताय, हे नेहमी सगळे देवी देवता स्वच्छ करते, सगळ्या मूर्त्या पितळेच्या वगैरे. तर ह्याने काय होतं की एकदम नव्यासारख्या मूर्त्या सगळ्या चमकतात आणि खूप छान असा ह्याचा सुगंध येतो. तुम्ही फेसपॅकसाठी सुद्धा ही चंदन पावडर अगदी वापरू शकता. ओरिजिनल आहे, नॅचरल आहे, कोणतंही केमिकलयुक्त त्याच्यामध्ये प्रोडक्ट नाही आहे, कोणताही सेंट नाही आहे, कोणताही कलर ॲड नाही आहे. ओरिजिनल नॅचरल चंदन पावडर तुम्ही देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी स्वामी मूर्ती आर्टमध्ये खरेदी करू शकता. तसं तुम्ही बघू शकता की माता लक्ष्मीची सेवा म्हणजे तांदळामध्ये मी 7 कवड्या, 7 गोमती चक्र, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते, पूजा होते, त्या घरामध्ये लक्ष्मी धावत पळत येते. त्यामुळं गोमती चक्र 7 किंवा 11 अशा क्वांटिटीमध्ये घेऊन त्यालासुद्धा अष्टगंध किंवा हळदी कुंकूला अलंकरित करायचं आहे. हे विष्णूंचं पाऊलसुद्धा मी कोलगेटनं स्वच्छ केलेलं आहे. तर हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे, हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतं, हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर त्याच्यानंतर बघा, सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या कशा नव्यासारख्या चमकत आहेत, तुम्हाला दिसतच असतील. खूप छान, आणि असं वाटतं की नाही का नवीनच मूर्त्या आणलेल्या आहेत. कारण ती चंदनची पावडर तुम्ही आपल्याकडून घेता, त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ज्या ताईंनी घेतले त्या ताई तर कमेंट करतील. आता हे त्रिशूळ बघा, अगदी नव्यासारखं चमकतं. आता हे त्रिशूळसुद्धा मी आज छान साफ केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, भगवान व्यंकटेश्वर बालाजी, साऊथमध्ये भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं हे चिन्ह आहे. ह्याला खूप मानलं जातं, किंवा भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं हे स्वरूप आहे. शंख, नाम आणि चक्र हे चिन्ह आपल्या घरामध्ये असणं म्हणजे घरामध्ये शुभ चिन्ह, सकारात्मक पॉझिटिव्हिटी वाढते. आपल्या घरामधलं वातावरण आहे ते एकदम शुद्ध आणि चांगलं राहतं. तसंच व्यवसायामध्ये ठेवलं तर उत्तमच. व्यवसायामध्ये उत्तर दिशेला तुम्ही ठेवलं तरीसुद्धा ह्याचा खूप मोठा बेनिफिट आपल्याला मिळत होतो. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तसंच बघा, जे शिवलिंग आहे हे पितळेचं आहे आपल्याकडे, हे सुद्धा तुम्हाला मिळतं. ही बाळकृष्णांची मूर्ती, बाळकृष्ण आहेत. इथं बघा आमचे हसरे गोडशे स्वामी माऊली आहेत. त्याच्यानंतर आमचे गणपती बाप्पा म्हणजे सर्वांचे आवडते गणू, तुळजाभवानी मातेचा टाक आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तसंच धन्वंतरी, ज्योतिबा आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि
व्यंकटेश्वर बालाजी, दत्तगुरू. तसंच बघा ही आडणी आहे कासवाची, त्याच्यावरती मी शंख ठेवते, घंटी आहे. त्याच्यानंतर ही जी छोटीशी मूर्ती तुम्ही मागं बघत असाल तर बऱ्याच ताई विचारतातच की ताई ती मूर्ती कसली आहे. तर आपण आपल्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी ही छोटीशी मूर्ती आणि आपल्याकडेच उपलब्ध होती, त्यातलीच मी घेतलेली आहे कारण मला खूप आवडली. गाडीमध्ये बसण्यासाठी अशी छोटीशी मूर्ती आहे, ती गाडीमध्ये ठेवायची आहे. तर बघा असे हे देव सगळे अगदी नव्यासारखे चमकतात बरं का, आपल्याकडले जे चंदन पावडर आहे त्यांनी. आणि अगदी कमी किमतीत आहे, खूप कॉस्टली नाही आहे, तुम्हाला परवडेल अशी ती चंदन पावडर आहे. बऱ्याच ताईंना हे हळदी कुंकवाचे पादम हळदी कुंकू करंडे हवे होते, ते सुद्धा उपलब्ध आहेत. तसंच बघा मी गणपती बाप्पाला आता ही चांदीची जी फुलं आहेत ही कोलगेटनं व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही, तुम्ही ब्रश लावून कोलगेटनं स्वच्छ अगदी करू शकता. तर हे गणपती बाप्पाला मी चांदीचं जास्वंदाचं फूल वाहते. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं असं जास्वंदाचं फूल आहे गणपती बाप्पासाठी. तर आजचे हे अशी पूजा आहे. तसंच बघा आपल्याला जे हा कलश आहे तो कुलदेवीचा कलश आहे, त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेला आहे बरं का. कुलदेवीचा हा कलश आहे कारण कुळाचं आपल्या रक्षण करायचं काम हा कुलदेवीचा कलश करतो, आपल्यावरती कोणतंही संकट येऊ देत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, तांदूळ टाकायचे आहेत, खडीसाखर टाकायची, त्याच्यानंतर तुम्हाला एक रुपया, त्याच्यानंतर एक कवडी, गोमती चक्र, त्याच्यानंतर हे चांदीचं फूल बघा हे असं काळं पडलं कारण कायमस्वरूपी ह्या कलशामध्ये असतं. असं तुम्हाला हा कलश पूजन करायचं आहे. तर आज लवकर अजून फुलं आलेली नाही आहेत, तर असं तुम्हाला एखादं फूल पण तुम्ही जास्वंदाचं टाका किंवा तुमच्याकडे जे फूल अवेलेबल असेल अगदी तुम्ही ते टाकलं तरीसुद्धा चालतं. त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण नारळाची पूजा करतो तेव्हा त्यालासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. काही ताईंना रोज शक्य नसतं नारळाची कलश पूजा करणं, तर त्यांनी काय करायचं आहे, फक्त तुम्ही शुक्रवारी आणि मंगळवारी जरी कलश पूजन केलं तरीसुद्धा चालतं आणि रोज केलं तरी चालतं, पण शक्यतो शुक्रवारी मंगळवारी न चुकता करा कारण कलश पूजन हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुळाचं रक्षण करायचं काम हा कुलदेवीचा कलश करतो. त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये जर कलश असेल आणि कलश जर फुटला अचानक, त्यातला नारळ जो आहे तो बऱ्याच ताई म्हणतात की ताई अचानकच तो नारळ असा तुटतो किंवा फुटतो, त्यावेळी समजायचं की आपल्या घरावरलं येणारं संकट हे कलशाने स्वतःवरती घेतलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही कलशाची पूजा करत नसाल आणि हा कलश आपल्या कुलदेवतेच्या उत्तर साईडला ठेवायचा आहे किंवा उत्तर दिशेलाच तुम्हाला हा ठेवायचा आहे. जर तुमच्याकडं जागा नसेल तर कुलदेवी बघा मी दुसऱ्या पायरीवरती ठेवते आणि कलश हा वरती स्वामींच्या जवळ असा ठेवलेला असतो. तर तुम्हाला हा कलश तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. कारण बऱ्याच ताई असं सुद्धा प्रश्न करतात की ताई कलशाची पूजा नाही केली तर चालते का, किंवा कलश काढू का देवघरातनं. असं नका करू, जागा जरी नसेल तरी एखादा छोटासा चौरंग आपल्या देवघराच्या साईडला मांडा आणि त्याच्यावरती हा कलश ठेवा. ह्या कलशावरती बघा असं अष्टगंध किंवा हळदीनं स्वस्तिक काढा, त्याला हळदी कुंकू लावा, अलंकरित करा कारण हा आपल्या कुलाचा कलश संरक्षण कलश आहे, त्यामुळे त्याची पूजा करा. शक्यतो तुपाचा दिवा लावा सेवा करताना, तुपाच्या दिव्याने काय होतं आपली सेवा लवकर देवापर्यंत पोचते. तर अशी ही सेवा आहे, प्रत्येकाने करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती, चांगली ग्रोथ करा आणि आपलंही देवघर अगदी आध्यात्मिक आणि छान असायला हवं असं प्रत्येकाला वाटत असतं. तसंच बघा सगळ्या देवी देवतांना अगोदरच मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. तसंच आता ह्या कवड्यांनासुद्धा मला हळदी कुंकू लावायचं आहे. तर हे भगवान विष्णूंचं हे पहिलं पाऊल आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलं, अजूनही कुठल्या ताईंना जर मिळालं नसेल तर त्यांनी ऑर्डर करा कारण हे भगवान विष्णूंचं पहिलं पाऊल आहे. ह्यालासुद्धा बघा अष्टगंध, हळद, कुंकू मी वाहत असते. ह्याच्यावरती सगळी शुभचिन्ह आहेत. त्याच्यानंतर आपण ह्यालासुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. कवड्या, गोमती चक्र, जर काही गोमती चक्र जे तुम्ही बघताय त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं आहे. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्रीम असं सुद्धा मंत्र म्हणू शकता. ओम श्री विष्णवे नमः, 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 ओम श्री विष्णवे नमः. जेवढे माता लक्ष्मीसमोर मी ठेवले तेवढे गोमती चक्र घेतलेले आहेत. तुम्ही 7 घ्या, 11 घ्या, 21 घ्या. ओम श्री विष्णवे नमः, 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 ओम श्री विष्णवे नमः,
ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. तसंच बघा गुंजसुद्धा आहेत बघा, एक 5 गुंजा मी ठेवलेल्या आहेत, कारण माता लक्ष्मी गुंजानेसुद्धा आकर्षित होते. त्यामुळं शक्यतो 108 गुंज तुम्ही ठेवा. आता मी सध्या 5 ठेवलेले आहेत पूजेमध्ये, तर तुम्ही 108 गुंज तुम्हाला ठेवायचे आहे देवपूजेमध्ये. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. 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 तर हा धूप जो तुम्ही बघताय तो गुलाबाचा फ्लेवर आहे, त्यामुळे तुम्ही हा गुलाबाचा आपल्याकडलं धूपकोनसुद्धा घेऊ शकता. गुलाब, मोगरा असं सुगंधी धूपकोन घ्या, किंवा भगवान विष्णूंना प्रिय असणारी आपल्याकडं धूपस्टिक आहे केवडा, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि गुलाब धूपस्टिक आहे ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला धूपस्टिक हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हे बघा असा गुलाबाचा आपल्याकडे हा धूपकोन मिळतो. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीमध्ये कोण अवेलेबल असतात बरं का. मोगरा आहे, मिक्स फ्लेवर सगळ्या फुलांचा आहे, आणि हा गुलाब आहे. तर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही असे सुगंधी द्रव्य वापरा, सुगंधी अगरबत्त्या वापरा. जसं की आपल्याकडे बघा केसर हिना आहे. आता दुपारीच व्हिडिओमध्ये अगरबत्त्या मी दाखवलेल्या आहेत, तुम्ही त्या घेऊ शकता. तसंच माता लक्ष्मीचा जो अष्टक म्हणते ना मी, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मी अष्टक स्तोत्र ह्या पुस्तकामध्ये असतं, तर त्यांचीसुद्धा पूजा करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. स्वतःलासुद्धा लावून घ्यायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. 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 तर आपण सगळ्या देवी देवतांना त्यांच्या जागेवरती विराजमान करणार आहे. तर अशी पूजा करते मी. सगळे देवी देवता वा किती नव्यासारखे चमकत आहेत. ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम. आता हे कासव म्हणजे तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. समुद्र मंथनातून आलेले एक रत्न आहे कासव. कासवाबद्दल तुम्हाला माहिती आहे. कासवसुद्धा शुभ मानलं जातं आपल्या देवघरामध्ये असणं. तर कासवालासुद्धा सेम तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं. एक डिश घेतलेली आहे मी बघा तांदळाची. आमच्या घरामध्ये सेवेसाठी मला जास्त तांदूळ लागतात, कारण तुमच्या सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचन मला सिद्ध करायची असतं, त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ टाकायचे असतात. त्यामुळे मला आमच्या घरामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये तांदूळ लागतो, कारण माता लक्ष्मीला प्रिय असणारं तांदूळ माता. ज्यांना चंदन पावडर हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. धन्वंतरी भगवानांची ही मूर्ती आहे. त्याच्यानंतर भगवान व्यंकटेश्वर बालाजी. आणि हा जो शंख आहे तो तुम्हा सर्वांना माहिती आहे, सर्वात मोठा शंख आहे. माता लक्ष्मीची चांदीची पावलं आहेत. त्याच्यानंतर आई साहेब. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. भगवान विष्णू, माता लक्ष्मी. स्वामी माऊली. दत्तगुरु. शिवलिंग. तर आपण भगवान महादेवांची पूजा पिंडीच्या स्वरूपात करतो, त्यामुळं त्यांना आपल्याला फक्त भस्म लावायचा आणि त्यांच्या शेजारी अगदी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. श्री अन्नपूर्णा देव्याय नमः. किती नव्यासारखे देव चमकत आहेत बघा. आणि सगळे देव असं साक्षात बघतायत.
सगळ्यांचे डोळे बघा उघडे आहेत. आईसाहेब आहेत, तसंच भगवान विष्णू, माता लक्ष्मी, दत्तगुरू, स्वामी माऊली, गणपती बाप्पा. असं मनाला प्रसन्न वाटतं बरं का. देवपूजा केल्यासारखं वाटतं. आणि उगाचच नाही का पाणी घ्यायचं देवावरती टाकायचं, अशी देवपूजा नाही पाहिजे. देवपूजेमध्ये भाव असायला पाहिजे. देवपूजा मनापासून केली पाहिजे. भगवान विष्णूंचं जे पाऊल आहे ते मी इथं ठेवते असं. त्याच्यानंतर भगवान व्यंकटेश्वर बालाजीचं स्वरूप असणारं शंख, नाम, चक्रचिन्ह ही आडणी आहे बघा ह्याची, शंख ठेवण्याची. हे स्वामी माऊली गाडीत बसायला जाणार आहे. स्वामी, तुम्हाला गाडीत बसायला जायचं का कसं बघतायत, किती गोड मूर्ती आहे ना. असं कासव, अंक असणारं कासव सुद्धा आपल्याकडे मिळतं बरं का. सगळ्या देवी देवतांना आपण अशा माळा बनवलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत. तर या माळा तुम्हाला हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ह्या माळासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. माता लक्ष्मी माळ घालून घेत नाहीत बरं का. त्यांना मंगळसूत्र करायचं आहे सोन्याचं. हे बघा, दत्तगुरूंची माळ. स्वामी माऊलींची छोटीशी गोंडूशी माळ. व्यंकटेश्वर भगवानांची माळ. छोट्याशा लड्डू गोपालजींची ही छोटीशी माळ. बऱ्याच ताईंनी हे चांदीचं जास्वंदाचं फूल आपल्याकडनं घेतलेलं आहे गणपती बाप्पासाठी. आता स्वामींना गरम होते म्हणून स्वामींना वस्त्र घातलेली नाही आहेत. देवीदेवता नैवेद्यासाठी बघा ही जी शंखचक्र गदा वाटी आहे ही बऱ्याच ताई मागतात. तर ह्याच्यामध्ये बघा मी बदाम ठेवलेले आहे, त्याला पण अलंकारित केले, कडी आहे आणि एक केळ असा नैवेद्य दाखवलेला आहे. तर अशी आजची सुंदरशी पूजा होती. पूजाची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही थोड्या वेळानं फुलं येतील तेव्हा सगळ्या देवी देवतांना फुलं घालायची आहेत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तसंच बघा ही धनलक्ष्मी कुंचनची मी चांदीच्या सेवा केलेली आहे लक्ष्मी मातेसमोर. ह्याची सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होते बरं का. आपला व्यवसाय चालत नसेल, उद्योग चालत नसेल, लक्ष्मी स्थिर होत नसेल तर त्यासाठी मदत होते. तर ह्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये सगळे रत्न बसत नाही. ह्याच्यामध्ये लवंगा आहेत चांदीच्या, त्याच्यानंतर मोती आहेत, श्रीफळ आहे, हे चांदीचं फूल आहे. ह्याला स्वच्छ कोलगेटनं करायचं आहे कारण चांदी काळी पडते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर हे बघा असं सगळे मोती, पंचरत्न, हळकुंड, गोमती चक्र, कवड्या असं सगळं टाकून मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे. तर कुबेर भगवानची मूर्तीसुद्धा मी ठेवलेली आहे बघा उत्तरेकडे तोंड करून. कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत त्यामुळे त्यांची दिशा ही उत्तर असते. तसंच बघा जे ही अष्टलक्ष्मी, श्री अष्टलक्ष्मी यंत्र व्यवसाय उद्योगासाठी आहे त्याचीसुद्धा मी आज विधिवत पूजा केलेली आहे. तसंच बघा बऱ्याच ताईंना माझी आदिशक्ती, आदिमाया शक्ती रूपामध्ये स्वामी माऊली आहेत. आदिशक्ती, आदिमाया आईसाहेब आहेत कारण साक्षात आई माझ्या पाठीशी आहेत असं मला नेहमी वाटतं. कारण जो डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती मी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत सेवेच्या.
आणि मला छान वाटतं जेव्हा जेव्हा घरी काही नैवेद्य बनतो तर सर्वात अगोदर आईंना नैवेद्य मी दाखवते. आणि मला असं वाटतं की माझ्या पाठीशी आहे. तसंच बघा माता लक्ष्मीची प्रियरत्न कमळगट्टा माळ, कवड्या, गोमती चक्र, हे सोन्याचं जे आपण दसऱ्यामध्ये सोनं वाटतो ते सुद्धा आहे. तसंच बघा माता लक्ष्मीला असं मी चांदीच्या लोटी जी आहे ह्याला तांब्यातून म्हणतात, ती चांदीची लोटी आहे. ह्याच्यामध्ये दूध ठेवते, खीर ठेवते किंवा कधी कधी आज पाणी मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे चांदीच्या ह्याच्यामध्ये. तर ही आजची अशी सेवा होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं, पण सेवेमध्ये सातत्य असणं आपल्या फार गरजेचं असतं. तुम्ही बघू शकता की मी माता लक्ष्मीची सेवा गेले कित्येक वर्ष करते, पण धनलक्ष्मी कुंचन सेवा मी ह्या वर्षी चालू केली आणि त्या सेवेतून मलाच काय तुम्हाला सर्वांना चांगले रिझल्ट मिळत आहेत. प्रत्येक सेवेचं मी पहिल्यापासून सांगते की तुमच्या प्रत्येक सेवेमध्ये एक सातत्य असायला पाहिजे. जी सेवा कराल ती मनापासून करा, मनोभावे करा. देवाला तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तसंच माता लक्ष्मीला जास्तीत जास्त चांदी प्रिय आहे, त्यामुळे बघा मी चांदीचे फुलं, चांदीचं कमळ, चांदीच्या लवंगा, चांदीचं हळकुंड सगळ्या गोष्टी मी चांदीच्या आणि हे कसं आहे की वाया जात नाहीत काही गोष्टी, आपल्याला कायमस्वरूपी सेवेसाठी उपयोगी पडतात. तसंच जे तुम्हाला मी चंदन पावडर आता दाखवलेली आहे देवघरासमोर आहे, घेऊन ये रे. चंदन पावडर जी तुम्हाला मी दाखवली ती चंदन पावडरमुळे अगदी आपले देव नव्यासारखे चमकतात. आणि बघा देवांना सुद्धा छान वाटतं. आता कसं आपल्यासाठी चांगला साबण, चांगला सोप, चांगलं बॉडी लोशन, चांगलं शॅम्पू, चांगलं कंडिशनर, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी चांगल्या वापरतो. मग देवी देवतांना बघा ती पितांबरी अशी खरखरीत असते आणि त्याने कसं देवी देवतांच्या मूर्तीला क्रॅचेस सुद्धा पडतात. त्यामुळे बघा ही एकदम सॉफ्ट आहे चंदन पावडर. तुम्ही अगदी चंदन पावडरने स्वच्छ देव घासू शकता किंवा थोडंसं लिंबू पिळा अगोदर देवाच्या मूर्तीवर आणि नंतर चंदन पावडर तुम्ही स्वच्छ करा. आणि तुम्ही स्वतः सांगा, ज्या ताईंनी चंदन पावडर घेतलेली आहे त्या सुद्धा कमेंटमध्ये सांगतील की चंदन पावडर जी स्वामी मूर्ती आर्ट मधली आहे ती ओरिजिनल आहे, नॅचरल आहे. अगदी आपण आपल्या फेसपॅकसाठी सुद्धा ती यूज करू शकतो. खूप चांगल्या प्रकारे चंदन पावडर आहे. तुम्ही देवघरामध्ये बघितलंच पॉकेट, तर ते छोटं पॉकेट आहे आणि त्याच्यामध्ये मोठं पॉकेट आहे. तसंच बघा मी जो देवी देवतांना गंध वापरते तो हा स्वामी गंध आहे. हा गंध मी वापरते, अष्टगंध वापरते. तसंच देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये किंवा आपल्या दरवाजासमोर आपल्या घरामध्ये मी ह्या चंदनाचा स्प्रे मारते आणि गुलाबाचा स्प्रे मारते. तर तुम्हाला जर हे सगळे प्रोडक्ट आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8080932488. हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. त्या बुकिंग नंबरला तुम्हाला ज्या वस्तू हव्यात त्या तुम्ही ऑर्डर करा आणि बुकिंग नंबरलाच मेसेज करायचा आहे. तुम्हाला कॉल कुणी करू नका. आता तुम्ही बघितलं मी जी धूपस्टिक वापरते ती ही धूपस्टिक आहे, तर ही मोगऱ्याची आहे आणि मी वापरते डबीमधली ती गुलाबाची आहे. तर तुम्ही मोगरा घेऊ शकता किंवा गुलाब घेऊ शकता. तर ह्या पॅकेटमध्ये बघा भरपूर असे तुम्हाला त्रिकोणी धूपकोन आहेत. म्हणजे ट्रायंगलमध्ये ह्याचा आकार आहे आणि खूप सुंदर आहे ह्याचा वास आणि सुगंध. तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुगंधी अगरबत्ती, जसे की सुगंधी अत्तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. गुलाब अत्तर असेल, केवडा अत्तर असेल, भगवान विष्णूंना केवडा अत्तर प्रिय आहे, गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे, मोगराचा गजरा, मोगरा सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे 3 जरी अत्तर लावले आणि श्रीयंत्राला न चुकता केवडा, गुलाब आणि मोगरा हे अत्तर लावायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुपाचा दिवा लावतो तेव्हा त्या तुपाचे दिवे तुम्ही आपल्याकडे वाती घेताय तर त्याला लाईटली असं तुम्हाला थोडंसं अत्तर लावून तो प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला विष्णूंचा मंत्र, विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूंचं जे काही सेवा आहे त्या तुम्ही ज्या घरामध्ये करतात त्या घरामध्ये लक्ष्मी पळत पळत आपल्या घरामध्ये येते. कारण ज्या ज्या घरामध्ये विष्णूंचं स्थान, विष्णूंची सेवा, जिथे जिथे विष्णू तिथे तिथे माता लक्ष्मी. आता हे गोमती चक्र तुम्ही बघितलं, गोमती चक्र म्हणजे काय, विष्णूंचं चक्र आहे. ज्या घरामध्ये विष्णूंच्या चक्राची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करते, माता लक्ष्मी स्थिर राहते. आणि हो अगदी अगोदरपासून सांगते, जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा आपला सुद्धा साज शृंगार अगदी लक्ष्मीसारखा असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता. तसंच बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला हा तुपाचा दिवा लावायचा आहे. जसं की तुम्ही माता लक्ष्मीचं स्तोत्र, माता लक्ष्मीचं अष्टक ह्याचं जर तुम्ही अनुष्ठान करत असाल किंवा नित्य सेवा तुम्ही एकाग्रत मन लावून मन चित्त शांत ठेवून करत असाल तर तुम्ही हा तुपाचा दिवा मातीच्या पंथीमध्ये लावायचा. त्याच्यामुळे काय होतं, माता लक्ष्मीची जी काही
सेवा आहे किंवा जी काही कृपा आहे ती लवकर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. तर असा हा तुपाचा दिवा आहे, अगदी 20 रुपयाला आहे. जसं की मी सांगते, तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन एकाग्रत होण्यासाठी, आजारी जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजाराशी लढतोय, झुंजतोय, आजार पण त्याचा जात नाहीये, किंवा कोणता तरी एखादी खूप मोठी बिमारी आहे किंवा कोणता तरी एखादा रोग असेल त्यांना, किंवा काहीतरी त्यांना त्रास होत असेल, तर अशा वेळी तुम्ही हा जर दिवा त्यांच्या रूममध्ये, जसं की बेड रेस्ट असले तरी सुद्धा तुम्हाला हा दिवा अगदी त्यांच्या रूममध्ये लावायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीला त्याच्या आजाराशी लढण्याची ताकद मिळते, त्या व्यक्तीला प्रसन्न वाटतं, सकारात्मक त्याच्यामध्ये एनर्जी येते आणि ती व्यक्ती हळूहळू बरी होऊ लागते. त्यामुळे बघा, काही काही वेळेस आपण लाख रुपये दवाखान्यात घालतो, ट्रीटमेंट करतो, मग अगदी तुम्ही हा 20 रुपयाचा एक जर दिवा त्यांच्या रूममध्ये लावला तरी सुद्धा तुम्हाला काही महिन्यामध्ये रिझल्ट बघायला मिळेल. जर हा नसेल घ्यायचा तर तुम्ही एक डब्बा आपला 50 दिव्यांचा मिळतो, त्याच्यात 50 वात आहेत, अगदी तो सुद्धा त्यांच्या रूममध्ये लावा आणि या सगळ्या सेवेचा तुम्ही सुद्धा रिझल्ट घ्या. तसंच बघा, बऱ्याच ताईंनी पंचधातूची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे. तर पंचधातूची गणपती बाप्पाची मूर्ती, ह्याला बघा छान असा पाट आहे, कोरीव रेखीव अशी पंचधातूची गणपती बाप्पांची मूर्ती आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी ऑर्डर करा. तसंच बघा, ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, मी दुपारी व्हिडिओमध्ये दाखवली होती, पुन्हा एकदा दाखवते. ज्यांना हवी आहे त्यांनी ही पंचधातूची मूर्ती तुम्ही ऑर्डर करू शकता. गणपती बाप्पा आहे, अन्नपूर्णा माता आहे, तसंच माता लक्ष्मी आहेत, भगवान विष्णू, लक्ष्मी, तिरुपती बालाजी, सगळ्या मूर्त्या आपल्याकडे पंचधातूमध्ये मिळतात. तुम्हाला ते देवघरामध्ये पण बघायला मिळतीलच. माझ्या देवघरामध्ये मी ठेवलेले आहेत, एका ताईंच्या बुकिंगच्या आहेत, तर तुम्हाला त्या सुद्धा अगदी देवघरामध्ये बघायला मिळतील. तर व्हिडिओला आठवणीनं कमेंट करायचे, जे पूजा साहित्य तुम्ही स्वामी मूर्ती आतमधून ऑर्डर करताय त्याची क्वालिटी कशी आहे किंवा तुम्हाला ते आवडतायत का नाही, हे पण कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिव्ह्यू आणि फीडबॅक द्यायचा आहे. जसं की अश्विनी माळी आहे, नीलम ताई आहेत किंवा पल्लवी ताई आहेत, ह्या ज्या ताई आहेत त्यांच्या कंटिन्यू मला कमेंट असतात, प्रत्येक व्हिडिओ बघतात, त्या शेअर करतात आणि त्यांची एक मला गोष्ट खूप आवडते बरं का, माझा व्हिडिओ प्रत्येक स्टेटसला त्या ठेवतात. मी म्हटलं की ताई तुम्ही खूप छान सेवा करताय किंवा तुम्ही खूप सपोर्ट करताय, तर त्या मला एकच म्हटलं, खूप सुंदर असं उत्तर दिलं की शीतलताई, तुझी सेवा बघून आम्ही सेवा करतोय, आम्हाला त्या सेवेतून मन प्रसन्न होते, समाधान वाटते, तर आम्हाला पण वाटतं की इतरांच्याही देवघरामध्ये सगळ्या देवदेवतांची छान सेवा व्हावी, इतरांनी अध्यात्म समजावा, इतर लोकही अध्यात्मात यावे, म्हणून आम्ही स्टेटस ठेवतो. म्हणजे किती छान वाटतं ना की एकमेकाबद्दल चांगला विचार करणं आणि बाईचा चांगला विचार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आजकालच्या कलियुगामध्ये. तर ह्या सगळ्या ज्या ताई आहेत त्यांच्या सपोर्टमुळं, स्वामींच्या कृपेमुळं आज स्वामी मूर्ती आर्ट किंवा आज मी इथं आहे. फक्त तुमचं सर्वांचा सपोर्ट, तुमचे आशीर्वाद आणि स्वामींची कृपा आणि माऊलींचे आशीर्वाद. तर आपण स्वामींमुळे भेटलोय आणि आपल्या सर्वांचं नातं एक घट्ट झालेलं आहे स्वामी सेवेतून. जसं की तुम्ही माझी फॅमिली आहात, मला असं तुम्ही वेगळे वाटतच नाहीये, माझ्या घरच्यासारखे वाटत. पण काय कालांतराने मला सगळ्यांशी फोनवरती बोलता येत नाहीये, कारण कसं असतं की आपल्याकडे 20,000 लोकांचा कॉन्टॅक्ट आपल्या ह्याच्यामध्ये आहे, व्हॉट्सअपमध्ये प्रत्येकाच्या ऑर्डर चालू असतात, त्यामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य नाहीये. तर चला आता देवघरामध्ये तुम्हाला दाखवेन की पंचधातूच्या मूर्त्या कशा दिसतात. तर बघा, ह्या पंचधातूच्या मूर्त्या आहेत. तर ही एक ताई आहेत, नांदेडच्या ताई आहेत, त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पंचधातूमध्ये मूर्ती त्यांनी ऑर्डर केली होती. तसंच बघा, ही माता लक्ष्मीची पंचधातूमध्ये मूर्ती आहे, बघू शकता. माता लक्ष्मी आई किती गोड हसतायत आणि खूप छान आणि प्रसन्न अशी मूर्ती आहे बरं का. पंचधातूच्या मूर्त्या कॉस्टली असतात कारण 5 धातूपासून त्या बनलेल्या असतात. तसंच बघा, भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची ही मूर्ती आहे, ही सुद्धा खूप छान, सुंदर, सुबक आणि रेखीव आहे. तरी तुम्ही दुपारचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर दुपारच्या व्हिडिओमध्ये पंचधातूमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, अन्नपूर्णा मातेची सुद्धा मूर्ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर हे अशा आपल्याकडे सगळ्या मूर्त्या मिळतात. ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, हे जे तुम्ही बघताय चंदन पावडर, मी आज व्हिडिओ बनवलेला आहे, देवी देवतांना स्वच्छ आणि साफ कसं करावं, तर ही चंदन पावडर आहे. तर ह्या चंदन पावडरनं अगदी तुम्ही देव नव्यासारखे चमकू शकता. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे माझा, त्याच्यावरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला हे चंदन पावडर अगदी घर बसल्या, भारतातही, भारताच्या बाहेर सुद्धा आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे. अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता. एका कुरिअरमध्ये तुम्ही 2, 3, 4 वस्तू मागवू शकता. किलोवरती कुरिअर चार्ज ठरतात. 1 किलोपेक्षा जास्त जर तुमचं कुरिअर वाढलं तर कुरिअर चार्ज वेगळे लागतात, पण एका किलोमध्ये बसत असेल 4-5 वस्तू तर कुरिअर चार्ज एकच लागतो. तर ही अशी चंदन पावडर सुगंधी आहे, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करा. तसंच माझी जी स्वामींची 11 इंच मूर्ती आहे ती बऱ्याच ताईंना हवी होती, तर त्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी बिनधास्त ऑर्डर करा, भरपूर स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे.
तसंच बघा प्युअर गाईच्या तुपाच्या वाती भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. बऱ्याचशाच ताईंना हव्या होत्या. आता मुलांचे एक्झाम चालू आहेत तर त्या ताईंना किंवा माता लक्ष्मी ज्या ताई सेवा करतायत त्यांना सुद्धा तुपाचे दिवे लागतात. अगदी इझिली तुम्ही हा तुपाचा दिवा लावू शकता. खूप छान क्वालिटी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा कोणतंही वॅक्स किंवा कोणत्याही मेणबत्ती ॲड नाहीत. जी लोक बघा मार्केटमध्ये सांगतात की तुपाच्या प्युअर गाईच्या वाती आहेत, पण त्या प्युअर गाईच्या वाती नसतात. त्याच्यामध्ये मेण मिक्स असतं, मेणबत्ती असतं. तर ह्या प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत. ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा स्वामी माऊलींची जशी देवघरामध्ये तुम्ही माझ्या नेहमी बघता मूर्ती ती मागवता, एकदम जिवंत, रेखीव, कोरीव अशी प्रतिमा आहे स्वामींची. ज्या ताईंना ही मोठी मूर्ती हवी होती त्या ताईंनीसुद्धा ऑर्डर केली तरी चालेल. भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं मूर्त्या उपलब्ध आहेत. आता स्वामींचा प्रकट दिन येत आहे. आता हे स्वामी जे तुम्ही बघताय तर हे स्वामी जे आहेत एका ताईंचे स्वामी आहेत. तर स्वामी जाणार आहेत नागपूरला, तर त्यांची बघा विधिवत पूजा केलेली आहे. सगळ्यांच्या स्वामींचा अभिषेक विधिवत पूजा करूनच आम्ही त्यांना पाठवतो. तर खूप सुंदर अशी माऊलींची पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता स्वामींची खूप गोड असे वस्त्रसुद्धा आहे, कंता टोपी, शॉल. तर स्वामींची पूजा केलेली आहे. तसंच बघा दत्तगुरू त्रिमुखी दत्तांची मूर्तीसुद्धा खूप गोड, सुंदर, कोरीव, रेखीव अशी आहे. ही मोठी आहे 1 फूट आणि त्याच्यामध्ये ही छोटी तुम्हाला मिळते. जी हवी ती तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. तसंच बघा नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ, त्याच्यानंतर काफिकनाथ, तुळजाभवानी माता, बाळूमामा, सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला अगदी घर बसल्या मिळतात. तर बघू शकता तुळजाभवानी मातेची मूर्ती आपलं जे स्वामींचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आपल्याकडे तुळजाभवानी मातेच्या. आणि स्वामींची जी आता तुम्ही मूर्ती बघितली बुकिंगची 7 इंच हसरी आणि हे 5 इंच स्वामींच्या मूर्त्या आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत कारण आम्ही एकदाच बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या मूर्त्या. तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ह्यासुद्धा मूर्त्या अगदी ऑर्डर करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती. तर आईसाहेबांची जी तुम्ही मूर्ती बघताय ती 1 फुटामध्ये बघा पाठीमागं कमान असणारी आईसाहेबांची मूर्ती आहे. अशी मूर्ती तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही. आणि ह्याचं वजन म्हणाल तर 2.5 ते 3 किलो वजन आहे या मूर्तीचं, कारण ह्यावेळेस भरीव मूर्त्या आम्ही बनवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही स्वामींच्या तुम्हाला मूर्त्या हव्या असतील तर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल कोणीही करू नका कारण व्हॉट्सअप मेसेजला तुम्हाला लवकर रिप्लाय मिळतो. तसंच बघा स्वामी माऊलीचे सुंदर असे वस्त्र पण आपल्याकडे असतात. रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्हाला चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय कोणते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याकडलं जे पूजा साहित्य तुम्ही जे घेताय त्याचा रिव्ह्यू किंवा फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून द्या. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.